या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज येते। लोकशाही मराठी आणि रुद्रच्या एक्झिट पोलमध्ये मुंबईमध्ये ठाकरे सेना आणि मनसेला फक्त 68 जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। या आकडेवारीनुसार जर निकाल आला तर मात्र राज ठाकरेंना शिवाजी पार्कवरच्या सभेमध्ये मुंबईतल्या मराठी माणसाला जे आवाहन केलेलं होतं ते आवाहन मराठी माणसांनी गांभीर्याने घेतलं का नाही हा प्रश्न निश्चित निर्माण होतो। राज ठाकरेंनी मराठी माणसाला काय आवाहन केलेलं होतं त्यावर एक नजर टाकूया। तर आपण त्या ब्रेकिंग न्यूज नंतर मुंबई युतीनिहाय जागा नेमक्या काय असू शकतात तर भाजप शिवसेना जी युती त्या ठिकाणी पार पडलेली होती 115 ते 130 जागा भाजप शिवसेना मुंबईमध्ये राखू शकते आहे। 67 ते 82 जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची आणि मनसे राखू शकते। काँग्रेस वंचित 22 ते 27 जागा आणि इतर 10 ते 15 जागा अशा प्रकारचं चित्र असू शकतं। मुंबईमधील युतीनिहाय जागांचं एकंदरीतच लोकशाही मराठी आणि रुद्रच्या एक्झिट पोलमध्ये काय अंदाज आलेले आहेत ते आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती यावेळेला पाहतोय। त्यामुळे मुंबईमध्ये निर्विवाद सत्ता राखण्याचा भाजप शिवसेनाचा दावा उद्या निकालानंतर स्पष्ट होऊ शकतो। ही मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक आहे। आज जर चुकलात कायमचे मुकलात म्हणून समजा। आज जर तुमच्या हातात ही शहरं गेली यांच्या हातामध्ये गेली उद्या राजानं मारलं आणि पावसानं झोडलं तक्रार कोणाकडे करायची। आज इतर राजकीय पक्षांमधले पण जे मराठी लोक आहेत माझं त्यांनाही आव्हान आहे सोडा ते सगळं। या मराठी माणसासाठी एक व्हा, या मुंबईसाठी एक व्हा, या महाराष्ट्रासाठी एक व्हा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।